नमस्कार, एचडब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत। निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशा नाट्यमय घडामोडींना अधिकच वेग आलाय। अंबळनेर येथे आज भाजप शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये चांगलाच राडा झाल्याचे पाहायला मिळाले। या मेळाव्यात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना सुद्धा धक्काबुक्की करण्यात आली। तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार डॉक्टर BS पाटील यांच्यातही यावेळी चांगलीच हाणामारी झाली। या मारहाणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। व्यासपीठावरच जिल्हाध्यक्ष आणि आमदार हे एकमेकांमध्ये भिडल्याचं पाहायला मिळालं। भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या समर्थकांनी ही मारहाण केल्याचं सांगितलं जातंय। गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांसमोरच हा राडा झाला। अगदी एकमेकांना यावेळी कार्यकर्त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारलंय। शिवसेना युतीच्या मेळाव्यासाठी अंबळनेर येथे येत असताना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाहनांचा ताफा पाटसडरे धरण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रोखला होता। हा प्रकार आज सायंकाळी 5:45च्या सुमारास घडला। पाटसडे धरण पूर्ण करण्यात यावे अशी मागणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती। महाजन यांच्या वाहनांचा ताफा अंबळनेरात शिरताच तिथे हातात झेंडे घेऊन उभ्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी गिरीश महाजन हे पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊन तो रोखला। वाहने थांबताच गिरीश महाजन हे खाली उतरले आणि त्यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली। त्यानंतर त्यांच्या वाहनांचा ताफा मेळाव्याच्या ठिकाणी रवाना झाला। महाजन यांच्यासोबत जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील हे सुद्धा होते आणि या मेळाव्यातच हा राडा झाला। अशा प्रकारे एका मंत्र्यासमोर आणि आमदारांसमोर मारहाण करणं अतिशय दुर्दैवी असल्याचं बोललं जातंय। सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एचडब्ल्यू मराठी। आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एचडब्ल्यू मराठीचे ॲप डाउनलोड करा। नमस्कार। आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने। अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन एचडब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा। आपल्याला हवी ती भाषा निवडा। आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एचडब्ल्यू न्यूजवर।